सर, मराठीच्या मुद्द्यावर ना राज ठाकरे उद्धव ठाकरे वरळीच्या डोम थिएटरमध्ये एकत्र आले होते. जे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं बघितलं होतं. त्याच ठिकाणी दोन ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा केली जाईल उद्या, अशी चर्चा आहे. यात कितपत तथ्य आहे? नाही बघा, ती जागा ठरेल. पण मी जे मगाशी म्हणाले की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा वाजत गाजत, गुलाल उधळत, कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे. राऊत साहेब, आज नगरपालिका नगरपंचायत निकालानंतर काही प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्या मथळ्यात म्हटलं आहे की महाराष्ट्रात भाजपच धुरंधर, अशा पद्धतीची हेडलाईन्स आहे. बघा, धुरंधर हे पात्र जे आहे, या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे. हे फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे, काल्पनिक पात्र आहे. धुरंधर हे खरं पात्र नाही आहे. त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर हेमंत डकैत. हे त्यातलं खरं पात्र आहे. आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल, लॅरी, तर ते अशी धुरंधर धुरंधर अत्यंत खोटं पात्र आहे. सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे ते धुरंधर. या देशामध्ये धुरंधर कोण, महाराष्ट्रात धुरंधर कोण, हे भाजपा ठरवू शकत नाही, जनता ठरवेल. आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले, जे बिहारमध्ये झालं तेच काल नगरपालिका निवडणुकात झालं. बाकी काय, मी कालच्या नगरपालिका निवडणुकांची तुलना ही बिहारच्या निकालाशी करतो. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नींनी काल शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये रात्री साड्या वाटल्या. सकाळी त्या लोकांनी त्या महिलांनी त्या साड्या जाळून टाकलेल्या आहेत. चांगली गोष्ट. अशा पद्धतीनं आचारसंहितेच्या म्हणूनच म्हणतो ना, मुंबई वेगळी आहे. मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका, तुलना करू नका. मुंबईची जनता वेगळी आहे. राऊत साहेब, या निवडणुकीत सातत्यानं एक आरोप प्रकर्षानं झाला की पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणावर झालं. मग सत्तेतल्या काही नेत्यांनीच अशा पद्धतीचे आरोप केले, स्टिंग ऑपरेशन केली. आयोगानं काय केलं? आयोगानं काय केलं? स्तब्ध नाही. आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा मिंदे गटाचा हस्तक असल्यासारखा वागत होता. हस्तक. हर्षवर्धन सकपाळ यांनी जे सांगितलं ते सत्य आहे की निवडणूक आयोगाच्या मदतीनं ही नगरपालिका निवडणुकाचे निकाल सत्ताधाऱ्यांनी आपल्या बाजूनं लावले. हे सत्य आहे. पण फार काळ मी वारंवार म्हणतोय, फार काळ चालणार नाही. कुठेतरी पूर्णविराम या संपूर्ण घटनेला मिळतो. चला और क्या हिंदी में है, हिंदी में क्या है? बात ऐसी है, बीजेपी सबसे बड़ी पार्टी कैसे बनकर आती है सबको मालूम है. जो बिहार में हो गया वही महाराष्ट्र के नगर पंचायत चुनाव में हो